खास लाडक्या बहिणींसाठी सरकार 1 जानेवारीपासून एक नवीन स्कीम घेऊन येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना एक स्मार्टफोन म्हणजे मोबाईल देखील भेटणार आहे व एक स्मार्ट वॉच म्हणजे एक घड्याळ देखील स्मार्ट घड्याळ देखील भेटणार आहे। परंतु सर्वच महिला या नवीन योजनेसाठी पात्र नसतील। काही ठराविक महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि त्या ठराविक महिलांमध्ये तुम्ही देखील असू शकता। फक्त हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, तुम्हाला सर्व माहिती समजून जाणार आहे। त्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला खरंच ही योजना उपयोगी आहे का, तुम्हाला मोबाईलची गरज खरंच आहे का, तुम्हाला खरंच मोबाईल पाहिजे का, तुम्ही कमेंट करून पहिल्यांदा सांगायचं आहे। चला तर अतिशय कमी वेळात पूर्ण बातमी काय आहे ते आपण पाहू। आता लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणं, त्यांच्या पायावर स्वतःला उभा करणं, महिलांना 4 पैसे कमवता येतील असं बनवणं हा उद्देश आहे। आणि त्यानुसार सरकार जुलै 2024 पासून सरकार महिलांना प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देत आहे। तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला देखील पैसे आले असतील। आणि आता 2025 मध्ये मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2 ते 3 महिन्यानंतर 2100 रुपयापर्यंत वाढ करण्यात येणार आहे। आताच 2100 रुपये भेटणार होते, पण काही कारणास्तव भेटले नाहीत। 1500 रुपये डिसेंबरचे देखील आले आहेत, परंतु मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा यामध्ये 600 रुपयांची वाढ देखील केली जाणार आहे। परंतु त्यापूर्वीच 1 जानेवारी पासून म्हणजे नवीन वर्षाच्या प्रारंभीच सरकार महिलांसाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे आणि त्यानुसार एक स्मार्टफोन आणि एक स्मार्ट वॉच महिलांना मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला नव्यानं अर्ज करावा लागणार आहे का, काय अटी असणार आहेत आणि तुम्हाला कधी मोबाईल भेटणार आहे ते सर्व बातमी आपण आता पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचं आहे। चला तर बातमीकडे वळू। तर बघा, भरपूर अशा महिला आहेत ज्या एखाद्या कंपनीमध्ये कामाला जातात किंवा शेतात कामाला जातात, तर तिथून त्यांच्या घरच्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना मोबाईलची अत्यंत गरज असते, तुम्हाला माहितीच असेल। त्याचबरोबर त्यांची ही सुरक्षा जी आहे ती अबाधित राहावी, त्यांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून हा मोबाईल दिला जात आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक पर्याय शोधत आहे, त्यापैकीच हा एक पर्याय असणार आहे। आणि यानुसार काही ठराविक महिलांना स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तुम्हाला यासाठी नव्यानं काय करावं लागणार आहे का ते आपण आता पाहू। तर बघा, यासाठी तुम्हाला आता नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल, तुम्हाला आधीचे पैसे जमा झाले असतील, 1 हप्ता 2 हप्ता किंवा डिसेंबर पर्यंतचे पैसे जमा झाले असतील, तर तुम्ही या योजनेसाठी आपोआप पात्र ठरला आहात। त्याचबरोबर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसाल किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल किंवा जमीन जरी जास्त असेल, तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता, तरी देखील तुम्ही पात्र असणार आहात। काय अपडेट आहे, कसा फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला कसे गिफ्ट भेटणार आहे ते आपण आता पाहणारच आहोत। तर बघा, अर्ज तर करण्याची गरज नाही, परंतु बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे लाईट बिल येतं, बघा तुम्हाला आता मी डॉक्युमेंट सांगत आहे कोणकोणते लागत आहेत। जर तुमचे जे लाईट बिल आहे, तर बघा इथं तुम्हाला लाईट बिल किती येतं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की त्याच्यावरच पूर्ण जी योजना आहे ती अवलंबून असणार आहे। तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला लाईट बिल किती येत आहे पहिल्यांदा। जर तुमचं लाईट बिल हे 1000 युनिटपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। तर बघा, दरमहा तुमचे लाईट बिल हे 1000 युनिटपेक्षा कमी येत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। तर आता तुम्हाला काय करावं लागेल, तर वर्षातून 3 वेळा 12 महिन्यातून कमीत कमी 3 वेळा लाईट बिल भरलेले पाहिजे, ते पण ऑनलाईन भरलेले पाहिजे। तुम्ही लाईट बिल हे कमीत कमी 3 महिन्याचे ऑनलाईन भरलेले पाहिजे। तर तुम्ही हे ऑनलाईन कसं भरू शकता लाईट बिल, तर तुम्ही ह्यासाठी गुगल पे असेल, फोन पे असेल याचा वापर करू शकता। त्यासाठी तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्हाला जे लाईट बिल येत आहे ऑफलाईन, तुमच्या घरी जे लाईट बिल येतं त्या व्यक्तीला फक्त एवढंच सांगायचं आहे की इथून पुढे आमचे लाईट बिल हे छापील न देता ऑनलाईन आमच्या नंबरवर आले पाहिजे किंवा ईमेलवर आले पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे। जर तुम्ही असं ऑनलाईन बिल घेणं चालू केलं
3 महिने सलग जर तुम्ही ऑनलाईन बिल भरले तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे. जानेवारी पासून तुम्ही हे सुरू केलं पाहिजे, कारण की बघा जून महिन्यामध्ये याची सोडत निघणार आहे आणि यामध्ये 2 ते 3 हजार महिलांना स्मार्टफोनचे वाटप केले जाणार आहे, स्मार्ट वॉचचे वाटप केले जाणार आहे. तर बघा ही जी पूर्ण प्रोसेस असणार आहे त्याला थोडक्यात गो ग्रीन असं म्हणतात. ही पूर्ण प्रोसेस जी आहे त्याला गो ग्रीन असं म्हणतात. गो ग्रीन ही महावितरणची एक मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत महावितरण आपल्या नागरिकांना सांगत आहे की तुम्ही छापील बिले सोडून द्या व ऑनलाईन बिल घ्या आणि हे बिल आम्ही तुम्हाला एकतर ईमेलद्वारे किंवा मोबाईल SMS द्वारे पाठवत जाईल असं ते म्हणत आहेत. आणि तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुम्हाला तुमच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला आता डिजिटल बिल पाहिजे, कारण की आम्हाला आता गो ग्रीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आणि बस तुम्हाला काही करण्याची गरज नाही. महावितरणचे जे कर्मचारी आहेत तुम्हाला या योजनेसाठी पात्र करतील. तुमचे ऑनलाईन बिल येईल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र स्मार्टफोनसाठी किंवा स्मार्ट वॉचसाठी पात्र ठरणार आहात. आणि यासाठी तुम्ही कमीत कमी 3 बिल भरली पाहिजेत ऑनलाईन. तर बघा आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा तुम्ही ऑनलाईन बिल भरू शकता, कारण की नंतर याची सोडत निघणार आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याची सोडत निघणार आहे. तर बघा तसं पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरणचे जवळपास महाराष्ट्रामध्ये 140 उपमंडळ आहेत आणि प्रत्येक उपमंडळातून 3-3 नंबर काढले जाणार आहेत आणि प्रत्येकी 5-5 मोबाईल आणि 5-5 वॉच अशा दिल्या जाणार आहेत. जवळपास 7 ते 8 हजार वॉचेस आणि मोबाईलचं वाटप केले जाणार आहे. तुम्ही फक्त यासाठी एकच काम करायचं आहे, 3 महिने लाईट बिल ऑनलाईन भरायचं आहे. फक्त 3 महिने ऑनलाईन भरायचं आहे. मग ते पुरुषाच्या नावावर असू द्या किंवा महिलेच्या नावावर असू द्या, सर्व या योजनेसाठी पात्र ऑटोमॅटिक होणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल किंवा नसाल, तुम्ही योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा नसेल, जर तुम्हाला ऑनलाईन लाईट बिल येत असेल तर तुम्ही सर्वजण या योजनेसाठी पात्र असणार आहात. या योजनेचा तुम्हाला देखील लाभ भेटू शकतो आणि या योजनेला लकी डिजिटल ग्राहक योजना असं महावितरणनं नाव दिलेलं आहे. तर यासाठी तुम्ही सलग 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा ऑनलाईन वीज भरले असेल, वीज लाईट बिल जे येणार आहे तुम्हाला ते तुम्ही ऑनलाईन भरले असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑटोमॅटिक पात्र ठरलेले आहात. तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. तुम्हाला देखील मोबाईल फोन भेटू शकतो, कारण की ही लकी ड्रॉ एक प्रकारे आहे आणि तुमचा देखील यामध्ये नंबर लागू शकतो, कारण की आता सध्याला तर सगळे ऑफलाईन लाईट बिल येत आहेत, ऑनलाईन भरपूर कमी येत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला 100% या योजनेचा लाभ भेटणार आहे. जशी एखाद्या लॉटरीची जी असते ती सोडत काढली जाते, तसंच ह्या योजनेचा देखील सोडत काढली जाणार आहे. आणि जर तुमचा नंबर यामध्ये लागला तर तुम्हाला देखील स्मार्ट वॉच किंवा स्मार्ट मोबाईल 100% भेटणार आहे. याचबरोबर एक महत्त्वाची अट देखील असणार आहे, ती म्हणजे की तुमचे लाईट बिल थकीत नसाय पाहिजे. 10 रुपयापेक्षा जास्त जर तुमचे लाईट बिल थकीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहात. त्यामुळे लाईट बिल जर थकीत असेल तर लाईट बिल आधी भरून घ्यायचं आहे आणि नंतर लाईट बिल ऑनलाईन घ्यायचं आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात. तर तुमच्यासाठी ही योजना उपयोगी आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. आणि जर काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.